नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आयुष्य हा एक संघर्ष आहे आणि तो प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळ्या रूपात येतो. पण जिद्द आणि इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो, अगदी मृत्यूलाही हरवू शकतो. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आजची आपली सखी ऐश्वर्या भोसले. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर आपल्या सकारात्मक दृष्टिकोनातून या मैत्रिणीनं मात केली आहे. आणि नुसती मात केली नाही तर समाजातल्या कॅन्सर झालेल्या अनेकांना तिनं आशेचा किरण निर्माण केला आहे. आपल्या अनुभवातून त्यांना जगण्याची उमेद दिली आहे, जगण्याचं बळ दिलं आहे. जगणं नव्याने जगताना या पुस्तकाच्या माध्यमातून ऐश्वर्याताईंनी कॅन्सर योद्ध्यांचे अनुभव शब्दांकित करून त्यांना जगण्याची उमेद दिली आहे. तर याच प्रेरणादायी प्रवासाविषयी आज आपण बोलणार आहोत आजच्या सखी सह्याद्री या कार्यक्रमात. ऐश्वर्याताई नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. ऐश्वर्याताई, कॅन्सरसारख्या आजारावर मात करत आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट साध्य करणं हे खरं तर सोपी गोष्ट नाही. पण प्रबळ इच्छाशक्ती असेल तर आपण काहीही करू शकतो हे तुम्ही सिद्ध करून दाखवलंय. तर याच एकूण तुमच्या प्रवासाविषयी आज आपण बोलणार आहोत. तर या सगळ्याची सुरुवात आपण आपल्या शिक्षणापासून करूया. बेसिकली शिक्षण MSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे आणि त्यापैकी BSc ॲग्रिकल्चर माझं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि MSc ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे राहुरी विद्यापीठाच्या अंडर जे कॉलेज आहे तिथून झालेलं आहे. त्याच्यानंतर मला जर्नलिझमची आवड होती म्हणून मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन जर्नलिझम कंप्लीट केलेला होता आणि रिसेंटलीच मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायको ऑन्कोलॉजी कंप्लीट केलेला आहे. तर शिक्षण म्हणाल तर म्हणजे जर बालपणापासून आपण बघायला गेलो तर साधारण एक ॲव्हरेज मध्यमवर्गीय कुटुंबातून जसं जडणघडण होतं त्याच पद्धतीने झालं. शाळा, कॉलेज, मित्र मैत्रिणी एक व्यवस्थित आणि एक साधा सरळ प्रवास राहिला. त्याच्यानंतर प्रत्येकाला जशी अपेक्षा असते तसं एक छान एक जॉब लागावा, त्या पद्धतीने SBI सारख्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये मला जॉबही लागला 2007लाच. तर हा प्रवास असा 2020 पर्यंत एकदम सुरळीत सुरू होता आणि नोव्हेंबर 2020ला सडनली कुठलंही म्हणजे मागे काहीही कारण नसताना कॅन्सर डिटेक्ट झाला. कॅन्सर हे नाव घेतलं तरी आपल्याला भीती वाटते आणि असा आजार आपल्याला झालाय हे जेव्हा तुम्हाला कळलं तर या सगळ्या परिस्थितीला आपण कशा सामोरा गेल्या? खरं तर कॅन्सरच्या गावाला स्वतःहून कोणाला जायचं नसतं आणि जेव्हा कॅन्सर झालाय हे कळालं तर प्रत्येकाची जी अवस्था होते म्हणजे आपण नकारात्मकता म्हणतो की डिनायल स्टेज असते ती की नाही मला होणं शक्यच नाही, मला कसं काय झालं, माझं काय चुकलं असेल. तर या गोष्टी ॲज युज्युअल म्हणजे जसं की मी सायकोलॉजीचा पण आता अभ्यास करते तर हे कळायला लागलं मला की त्या प्रत्येकाच्या आयुष्यातले टप्पे आहेत. एखादा मोठा आजार झाला तर सुरुवातीला माणूस नाही म्हणतो, मला ते शक्यच नाही आहे. त्याच्यानंतर असतो तो ॲक्सेप्टन्स की ठीक आहे आता आपल्याला हा आजार झालेला आहे तर आता आपण त्यातून पुढं कसं जायचं आहे, कशा प्रकारची ट्रीटमेंट असणार आहे, त्या ट्रीटमेंटचे टप्पे काय असणार आहेत, बरं हा जो आजार झालेला आहे त्याच्यातून आपण बाहेर निघणार आहोत का, हा आणि बरेच विषय डोक्यामध्ये. म्हणजे जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला ऑलमोस्ट 1 महिना याच गोष्टींमध्ये गेला की आता आपण काय करणार आहोत. सुरुवातीचे दिवस यातच गेले की आपलं कसं होणार आहे, काय होणार आहे. एक लहान मुलगी आहे, मुख्यतः तर तिचाच विचार मला येत होता. त्याला कारणही तसंच होतं की कॅन्सरबद्दल काहीही माहिती नव्हती. म्हणजे
आपण स्वतःहून कुणाला विचारायलाही जात नाही अशी ही गोष्ट होती. मग त्याच्यानंतर मी अभ्यास करायला सुरुवात केली, रिपोर्ट्स डॉक्टरांना दाखवले आणि त्याच्यातून लक्षात आलं की आपली स्टेज जी आहे ती ट्रीट होण्यासारखी आहे, त्याच्यावरती इलाज उपलब्ध आहेत. थोडासा स्पॅन द्यावा लागेल, वेळ द्यावा लागेल, पण आपण त्याच्यातून 100% बाहेर निघू. हा जेव्हा ॲक्सेप्टन्स स्वतःला मी दिला, त्याच्यानंतर मग मी पुढे गेले. आणि घरच्यांनी कसं सामोरे गेले घरचे या सगळ्या एकूणच परिस्थितीला? सर्वात मोठं मला काळजी अशी वाटत होती की या वयामध्ये मी घरी आई वडिलांना कसं सांगू, कारण जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला तर त्याच्या आधीचे जे 8-15 दिवस होते, म्हणजे सगळ्या टेस्ट सुरू होत्या, सगळ्या गोष्टी चालू होत्या, तर त्या मी एकटी जाऊन करत होते हॉस्पिटलमध्ये. कारण असंच होतं की रेग्युलर आपल्याला चेकअपला जातोय त्या पद्धतीने मी केलं, कारण चुकूनही मनात असं नव्हतं की असं काही निष्पन्न होईल त्याच्यातून. पण जेव्हा ते हातामध्ये रिपोर्ट आला तर सर्वात आधी मला हाच प्रश्न मोठा होता की घरी कसं सांगायचं. पण ठीक आहे, म्हणजे सांगितलं गेलं, त्या पद्धतीने घरच्यांचा ॲज युजल रिस्पॉन्स आला की बाबा कसं आहे, आपण तर सगळ्यांचं एवढं चांगलं करतोय, आपण सगळ्या गोष्टी चांगल्या केल्यात, तर आपल्या सोबतच का असं, आपल्याच वाट्याला का, हा मोठा प्रश्न होता. पण या दरम्यान मित्रमैत्रिणींचा खूप सपोर्ट मिळाला घरच्यांना सांगण्यामध्ये, आणि मला पण त्या परिस्थितीतून ट्रीटमेंटसाठी तयार करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात होता. कॅन्सरची तर सगळी एकूणच प्रोसेस खूप गुंतागुंतीची आणि शारीरिक, मानसिक आणि आर्थिक या सगळ्याच पातळीवर खूप थकवणारी. तर या ट्रीटमेंट विषयी आपला अनुभव काय? कॅन्सरच्या ट्रीटमेंटचे टप्पे असतात. सुरुवातीचं जे डिटेक्शन आहे तर ते वेगवेगळ्या टेस्टमधून केले जातं. काही ब्लड टेस्ट आहेत, बायोप्सी होते, आणि त्याच्यानंतर कॅन्सर आहे हा डिटेक्ट झाल्यानंतर तुमचा टप्पा कुठला आहे, म्हणजे तुमची जी स्टेज आहे तर त्याच्यावरती ट्रीटमेंटचा पॅटर्न ठरला जातो. मग तुम्हाला केमोथेरपीची गरज आहे का, सर्जरी करावी लागणार आहे का, ते झाल्यानंतर रेडिएशन लागणार आहेत का, म्हणजे प्रत्येकाला सेम पद्धत अशी नसते, गरजेनुसार ही पद्धत बदलली जाते. पण माझ्या बाबतीमध्ये मला तिन्ही गोष्टी कराव्या लागल्या. माझी सर्जरी झाली, केमोथेरपीही झाली आणि त्याच्यानंतर रेडिएशनही झालं. म्हणजे अगदी म्हटलं तर एक 7 ते 8 महिन्याचा वेळ या ट्रीटमेंटमध्ये जातो. शारीरिक त्रास तर केमोथेरपी मध्ये खरंच खूप होतो, पण एकच आशा असते की ही ट्रीटमेंट कंप्लीट करून आपल्याला अजून एक सुंदर आयुष्य पुढे जगायचं आहे, म्हणून त्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण स्वतःला मोटिवेट ठेवतो की नाही, आपण याच्यातून बाहेर पडणार आहोत. हे मात्र त्याच दरम्यान लक्षात ठेवावं लागतं. असं म्हटलंही जातं की तुम्ही जेवढं सकारात्मक राहाल, पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी घ्याल, त्याच पद्धतीने ट्रीटमेंटही तुमच्या बॉडीमध्ये पॉझिटिव्हिटीनी काम करेल. तुम्ही जर असा विचार केला की नाही, आता सगळं संपलेलं आहे, याच्यातून काही मी बाहेर पडणार नाहीये, म्हणजे ही नकारात्मकता जर तुम्ही ठेवली तर कदाचित ट्रीटमेंट ही त्या पद्धतीने रिॲक्ट करेल. त्यामुळं शक्यतो कुठलाही आजार असू, आपण सकारात्मकतेने तर पुढे गेलंच पाहिजे. बरं, याची मूळ कारणं काय सांगता येतील या आजाराची? स्पेसिफिक असं कुठलं कारण या आजाराला म्हणजे मेडिकल सायन्स पण हे करत नाही, पण असं म्हटलं जातं की म्हणजे शक्यतो महिलांमध्ये जे ब्रेस्ट कॅन्सर आहे किंवा सर्वायकल कॅन्सर आहे, या गोष्टींच्या मागे हार्मोनल इम्बॅलन्स हा खूप मोठा हे असतो, कॉज असतो. तर असं म्हटलं जातं की बाबा तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित पाहिजे, स्ट्रेस जास्त तुम्ही घेतला नाही पाहिजे, कारण स्ट्रेस फुल लाईफ अल्टिमेटली रिझल्ट त्याच्यामध्ये असतो की हार्मोनल इम्बॅलन्स होतो. आणि दुसरं म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल आपण म्हणतो की आपण बैठी जीवनशैली आहे किंवा महिलांच्या बाबतीत व्यायामाचा अभाव आहे, तर ह्या गोष्टी थोड्याशा त्याला हे करतात. महिला बऱ्याच वेळा या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. शक्यतो शाळा कॉलेजेस पर्यंत आपण हेल्थ वरती फोकस असतो. शक्यतो महिलांचं लग्न झाल्यानंतर थोड्याशा जबाबदाऱ्या वाढल्यानंतर या गोष्टीकडे असे काही स्त्रियांच्या आयुष्यात टप्पे असतात, त्यामुळे ते कुठेतरी दुर्लक्ष होतं. बरोबर, ते दुर्लक्ष केलं जातं आणि हार्मोनल इम्बॅलन्स त्याच गोष्टीपासून सुरू होतो. आणि बऱ्यापैकी ब्रेस्ट कॅन्सरचं रिझन हे महिलांच्या बाबतीत हेच असतं. पण एकूण कालावधी किती होता या सगळ्या प्रोसेसचा? साधारण 8 ते 9 महिने ट्रीटमेंट चालते.
बर. तुमचे केमोथेरपीचे सायकल्स किती आहेत, किती दिवसांनी आहे, त्याच्यानंतर रेडिएशन 1 महिना देणार आहेत, किती देणार आहेत, आणि सर्जरीनंतर साधारण 1 महिन्यानी ट्रीटमेंट पुढची सुरू करतात. आता खरं तर कॅन्सर या आजाराला आपण हरवल्यानंतर आपण तेवढ्यावर शांत बसला नाही, तर समाजात इतरही जणांना कॅन्सर झालाय त्यांच्यासाठी तुम्ही आशेचा किरण बनलात आणि त्यांच्यासाठी खरं तर तुम्ही पुस्तक लिहिलं, जगणं नव्याने जगताना. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचे अनुभव तुम्ही शब्दांकित केले. तर असं काहीतरी काम करावं असं नेमकं का वाटलं आणि या सगळ्याचीच प्रेरणा कुठून मिळाली? जेव्हा माझी स्वतःची ट्रीटमेंट सुरू होती तर तेव्हा मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये जात होते, बऱ्याचशा पेशंटला मी भेटायचे, त्यांच्याशी बोलायचे, आणि हे लक्षात आलं की ज्या पेशंटची ट्रीटमेंट पूर्ण झालेली आहे आणि ते फॉलोअपसाठी आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलतोय, तर एक छोटासा आशेचा किरण यायचा की अरे वा, ह्यांची ट्रीटमेंट कंप्लीट झाली आहे आणि हे आता छान पद्धतीने जगतायत. मग मला जर ती गोष्ट मोटिवेशनल असेल तर 100% ही इतरांनाही मोटिवेशनल होऊ शकते की एखादी व्यक्ती छान पद्धतीने ट्रीटमेंट पूर्ण करून आपल्या आयुष्यामध्ये पुढे गेलेली आहे. मग त्याच्यानंतर मी विचार केला की म्हणजे स्वतःचा प्रवास किंवा इतरांचा प्रवास ह्या गोष्टी आपल्याला कुठेतरी मॅच करायच्या आहेत. म्हणजे प्रत्येकाचं जसं मी म्हटलं की ट्रीटमेंटचे टप्पे हे वेगळे वेगळे असतात. मग वेगवेगळे कॅन्सरही असतात, वेगवेगळ्या वयांमध्ये आलेलेही कॅन्सर असतात. तर मग अशा काही लोकांना एकत्र करून हे पुस्तक लिहायचं ठरलं. आमचा एक सपोर्ट ग्रुप आहे, त्याच्यामध्ये मी ही गोष्ट बोलून दाखवली. सपोर्ट ग्रुपच्या ज्या मेन मॅडम आहेत, कल्पना मॅडम, तर त्यांना पण ही आयडिया आवडली आणि मग बऱ्यापैकी सगळी लोक स्वतःहून पुढे आली. शक्यतो समाजामध्ये काय होतं ना की आजाराबद्दल बोललं जात नाही, त्यातल्या त्यात कॅन्सरबद्दल कोणाला बोलायचं नसतं, म्हणजे कॅन्सरचा क सुद्धा कोणाला उच्चारायचा नसतो. पण मग असं होतं की तुम्ही बोलत नाही एकमेकांशी, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. जर तुम्ही मोकळेपणाने ह्या आजाराविषयी बोलला, कारण ही लपवण्याची गोष्ट नाहीच आहे, तर मात्र तुम्हाला काही मेडिकलचे चांगले ऑप्शन्स असतील ते तुम्हाला उपलब्ध होतील, किंवा सायकोलॉजिकली कुणी तुम्हाला मदत करू इच्छित असेल तर त्या गोष्टी आपोआप तुमच्यापर्यंत येतील. तर ह्या गोष्टी जर आपल्याला साध्य करायच्या असतील तर त्याची सुरुवात कुठून तरी लेखी माध्यमातून करावी असं मला वाटलं. मग या लोकांचे जवळजवळ 21 लोकांचे मी अनुभव शब्दांकित केले त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये वयोगटही वेगळा आहे आणि कॅन्सरचे प्रकारही वेगळे वेगळे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या लोकांना मी महाराष्ट्रभर स्वतः जाऊन भेटले, त्यांचे इंटरव्ह्यू घेतले. तर ती एक छान प्रोसेस होती आणि मलाही त्याच्यातून म्हणजे मोटिवेशनच मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे अनुभव आलेत ते इतरांसाठी सुद्धा मदत ठरू शकतात, ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर. हो बरोबर. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने ते पुस्तक ट्रीटमेंटच्या दरम्यान वाचलं तर त्यांचा 100% कॉन्फिडन्स येणार की बाबा नाही, आपणही याच्यातून बाहेर पडू म्हणून. खरंय. सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ऐश्वर्याताई, कॅन्सर या आजाराशी सामना करणं खरं तर रुग्णांसाठी आणि नातेवाईकांसाठी खूप अवघड जातं आणि अशा वेळेस भावनिक आणि मानसिक आधाराची खूप मोठ्या प्रमाणात गरज असते आणि कुठेतरी यामुळेच कॅन्सर सपोर्ट ग्रुपची स्थापना झाली. तर या ग्रुपविषयी तुम्हाला कसं कळलं आणि एकूणच या ग्रुपच्या कामाविषयी काय सांगाल? आपल्या भारतामध्ये कॅन्सर सपोर्ट ग्रुप हे तितकेसे ॲक्टिव्ह नाही आहेत. जसं आपण परदेशामध्ये बघतो की कुठलाही आजार असेल तर त्या स्पेसिफिक आजाराशी संदर्भामध्ये काही ग्रुप असतात, तर त्याच्यामध्ये ट्रीटमेंट सुरू असणारे, ट्रीटमेंट झालेले असे बरीचशी लोक 1 महिन्यातून, आठवड्यातून एकत्र येतात आणि आपल्या विचारांची देवाणघेवाण करतात, जेणेकरून आपल्याला काही गोष्टी माहीत नाही आहेत तर त्या माहिती होतात तिथे. तर याच पद्धतीने आपल्या इथेही सपोर्ट ग्रुप चालतात. जसं की मी मूळची सातारची आहे, तर सातारमध्ये जेव्हा मी चौकशी केली तर तेव्हा कॅन्सर सपोर्ट ग्रुप असं तिथे मला ऐकायला मिळालं नाही. पण माझी ट्रीटमेंट पुण्यामध्ये झाली, त्याच्यामुळे मला रेफरन्स मिळाला एका रिलेटिव्हकडून. आमचा एक केअर सपोर्ट ग्रुप आहे, तर त्या सपोर्ट ग्रुपमध्ये मी इच्छा दर्शवली की मला त्याच्यामध्ये तुम्ही सामील करून घ्या. तर त्यांचा पहिला कॉल मला आला की तुला खरंच इच्छा आहे का सपोर्ट ग्रुपमध्ये येण्याची. कारण होतं कसं ना, काही जणांना
म्हणजे तोचपणा नको असतो आजाराचा. म्हणजे त्या ग्रुपमध्ये असं वाटेल की नाही त्याच गोष्टी फक्त बोलल्या जातात. तर जेव्हा मी त्या ग्रुपमध्ये इन झाले तर त्याच्यामध्ये आजार सोडून बाकी सगळं आम्ही बोलतो. म्हणजे कुणाचे हॉबीज असतील, कुणाचे अचिव्हमेंट्स असतील, कुणाची ट्रीटमेंट कंप्लीट झाल्याचा आनंद असेल, कुणाचं फॉलोअपचा रिपोर्ट आज छान आलाय असं असेल. आणि दुसरं म्हणजे जर म्हणाल तर सपोर्ट ह्या दृष्टीनं आम्ही एकमेकांना देतो. जर आता मला त्रास वाटतोय की नाही मला ह्या टप्प्यामध्ये कुणाची तरी मानसिक गरज आहे, जर मी त्या ग्रुपमध्ये मेसेज टाकला तर ज्यांना जसा वेळ मिळेल तसे ते तुम्हाला डायरेक्टली कॉल करतात, तुम्हाला भेटायला येतात. फार छान. मग तेव्हा असं वाटतं, कसं होतं की सामान्य लोकांनी सांगणं की बाई तू बरी होशील किंवा तू याच्यातून बरी होऊन चांगलं आयुष्य जगशील, त्याच्याऐवजी एखादा कॅन्सर पेशंट जो त्या ट्रीटमेंटमधून गेलेला आहे तो आपल्याला सांगत असेल की तुम्ही याच्यातून बरं व्हाल, 100% बरं व्हाल आणि आपण एक छान आयुष्य जगूयात, तर तो एक खूप आधार देणारा शब्द असतो. आणि हेच काम सपोर्ट ग्रुप करतात. सपोर्ट ग्रुप ही संकल्पनाच अशी आहे की म्हणजे हॉस्पिटलमध्ये कसं होतं ना, टाइम लिमिटेड असतात प्रत्येकापाशी, कोणाला फार एवढा इंटरॅक्शन करायला वेळ नसतो. पण मेजर जे डिसीजेस आहेत, आपण क्रिटिकल डिसीजेस म्हणतो, तर याच्यामध्ये खरंच प्रत्येक टप्प्यावरती कोणाची तरी गरज भासते, मानसिक सपोर्टची गरज भासते. आणि कुठेतरी आपले अनुभव पण शेअर केले जातात. आपल्याला इतरांमुळे किंवा इतरांमुळे आपल्याला 100% त्याचा फायदा मदत होऊ शकते. आणि काय स्वरूप आहे साधारण याचं आणि किती दिवसांनी भेटलं जातं किंवा काय त्यावर ठरवलं जातं? साधारणतः आमचा जो ग्रुप आहे, ज्यांना शक्य आहे ते मीटिंगला इन पर्सन जातात, नाहीतर ऑनलाईन मीटिंग्स असतात, महिन्यातून एकदा घेतली जाते मीटिंग. तर त्या मीटिंगमध्ये प्रत्येकाला म्हणजे कोणाची जर्नी शेअर करायची, मी ह्या पद्धतीने पुढे आले आहे किंवा आर्ट थेरपी आहे, आर्ट बेस्ड थेरपी आहे. आत्ताच नुकताच एक गाण्यांचा कार्यक्रम झाला. तर हे सगळ्या असे मेंबर सोबत येऊन हे काम केलं जातं आणि सॉर्ट ऑफ म्हणजे आपण म्हणतो ना की एक गेट टुगेदर सारखं असतं. अनुभव शेअर केले जातात, एकमेकांशी भेटणं होतं, बोलणं होतं. ह्या पद्धतीने साधारण चालतो. प्लस काही गायडन्स कुणाचा हवा असेल, म्हणजे डॉक्टर्स असतील किंवा सायकोलॉजिस्ट असतील, थेरपिस्ट असतील, ह्या लोकांनाही तिथं बोलवलं जातं आणि ते पण आपल्याला उत्तम मार्गदर्शन करतात. म्हणजे एकूणच अनुभवी डॉक्टर सुद्धा यामध्ये सहभागी होतात. आणि कुठेतरी जगण्याची उमेद देण्याचं काम या माध्यमातून केलं जातं. हो. माझं तर असं म्हणजे म्हणणं आहे की डॉक्टर्स आहेत त्यांनी या सपोर्ट ग्रुपची जी संकल्पना आहे ती खरंच अजून राबवली पाहिजे. कारण खूप सपोर्ट मिळतो या गोष्टीतून की आपल्याला एक उभारी मिळते. म्हणजे आमच्या ग्रुपचं नाव सुद्धा केअर उभारी आहे की त्याच्यातून आपल्याला उभारी मिळाली पाहिजे. आजकाल आपल्या समाज माध्यमांचा आणि चित्रपटांचा आपल्यावर खूप मोठा प्रभाव असतो आणि कॅन्सर सारखा आजार बरा होणार नाही हे कुठेतरी आपण चित्रपटात बघितलेलं असतं. तर तुमचा काय अनुभव आहे याविषयी? कॅन्सरच्या गावाला आपण स्वतः जात नाही, त्याच्या आधी फक्त आपण समाज माध्यमामध्ये काय गोष्टी कॅन्सर बद्दल बोलल्या जातात हेच ऐकत असतो. म्हणजे ज्या व्यक्तीला कॅन्सर होतो तिथं 100% म्हटलं जातं अब कितने दिन है मेरे पास. आता हा शब्द किंवा हे वाक्य जर ऐकलं तर साहजिक आहे की घरात कुणाला कॅन्सर झाला असेल तर त्या माणसाच्या डोक्यात पण हाच विषय येणार. आता म्हणजे सांगायचं झालं तर आनंद मूवी आहे, तर त्याच्यानंतर दिल बेचारा म्हणून अलीकडेच एक मूवी सुशांत सिंगचा येऊन गेला. तर त्याच्यामध्ये कसं आहे ना की हे दाखवलं की नाही, कॅन्सरचा रिझल्ट अल्टिमेटली डेथ आहे. पण तेच जर समाज माध्यमांचं बोलतोय आपण किंवा मीडियाचं बोलतोय म्हणून सांगते, आय वॉन्ट टू टॉक हे अभिषेक बच्चनचा एक नवीन मूवी आता मागच्या वर्षी येऊन गेला. तर त्याच्यामध्ये त्याने आजाराबद्दल एवढं बोलला स्पष्टपणे, किंवा रिकरन्स हा प्रकार कॅन्सरमध्ये आपण म्हणतो, म्हणजे एखादा आजाराची ट्रीटमेंट घेतली आहे आणि तो आजार संपला, तसं कॅन्सरचं नाहीये. एकदा कॅन्सर झाला, तुम्हाला आयुष्यभर कॅन्सर तुमच्या सोबत असतो. काही टप्प्यांवरती तो पुन्हा त्याचं डोकं वर काढतो, कधी कधी काढतही नाही. म्हणजे थोडक्यात एक छान टाटा हॉस्पिटल मधले एक डॉक्टर मला म्हणालेले की तुम्ही कॅन्सर सर्वायव्हर नाहीये, तुम्ही कॅन्सर ट्रॅव्हलर आहात. म्हणजे तुमचा हा प्रवास आहे. तर
त्याने पण तोच संदेश दिला की मन मोकळेपणाने बोला, आणि 2-3 वेळा 4 वेळा जरी रिकरन्स आला, कारण रिकरन्स येणं हे तुमच्या हातात नाहीये, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यातून व्यवस्थित बाहेर पडू शकता. असे संदेश जर सोशल मीडिया म्हणा किंवा अदर प्लॅटफॉर्मवरून मिळाले तर ह्या आजाराचं जे म्हणजे असं एक रूप समाजामध्ये आहे, तर त्याचे थोडं माइल्ड करायला नक्कीच प्रयत्न होईल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापक म्हणून तुम्ही कार्यरत आहात आणि व्यवस्थापक म्हटल्यावर कामाचा व्यापही मोठा असणार आहे. पण असं असूनही तुम्ही कॅन्सरविषयी जनजागृती करण्यासाठी सायको एन्कॉलॉजी हा कोर्स पूर्ण केला. तर या कोर्सविषयी काय सांगाल आणि यामागची तुमची भूमिका काय होती? जेव्हा माझी ट्रीटमेंट सुरू होती तर जसं मी सांगितलं, ट्रीटमेंटचे टप्पे होते. शारीरिक त्रास तर होताच, पण मानसिकही त्रास व्हायचा. म्हणजे कधी कधी कितीही आपण स्वतःला मोटिवेशन दिलं तरी एक टप्पा यायचा की आता बस याच्या पुढे मला अजिबात शक्य होणार नाहीये. तर त्या टप्प्यावरती स्वतःला परत एकदा उभारी द्यायची, परत मोटिवेट करायचं, त्याच्यातून बाहेर पडायचं. तर सायकोलॉजीमध्ये त्याला कोपिंग मेकॅनिझम म्हणतात. तर तो कोपिंग मेकॅनिझम माझ्या ट्रीटमेंटमध्ये मी स्वतःच शोधला. मग ते मित्रमैत्रिणींशी बोलणं असेल, छंद जपणं असेल, पुस्तक वाचन असेल, पण त्याला वेळ जात होता. म्हणजे एक्झॅक्टली सायकोलॉजिकली मी स्टेबल होतीये की नाही हे माझं मी ठरवत होते. त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे ह्या दरम्यान जर आपल्याला सायकोलॉजिकल हेल्प मिळाली असती, म्हणजे सायकोलॉजिकल हेल्प घेणं ही काही चुकीची गोष्ट नाहीये. हे सुद्धा म्हणजे मेंटल हेल्थ तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढं की तुम्ही शारीरिक हेल्थला तुम्ही इम्पॉर्टन्स देताय. तर जेव्हा ट्रीटमेंट झाली त्याच्यानंतर मला ह्या कोर्सबद्दल कळालं, जे टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ पुण्यातलीच संस्था आहे आणि ते हा कोर्स कंडक्ट करतायत. तर मी विचार केला की ठीक आहे, आता आपली ट्रीटमेंट संपलेली आहे, पण या कोर्सच्या माध्यमातून सायंटिफिकली आपल्याला अजून सायकोलॉजिकल हेल्थ म्हणजे काय ते कळेल आणि त्यातल्या त्यात कॅन्सर पेशंट आणि कॅन्सरचे केअर गिव्हर म्हणजे जी घरातली मंडळी आहेत त्यांच्याशी आपल्याला अजून छान पद्धतीने बोलता येईल. त्या लोकांना जिथे जिथे मानसिक आधाराची गरज आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. मला जरी नाही ते मिळालं माझ्या ट्रीटमेंटमध्ये तरी मी इतरांना देऊ शकते. हा एक पॉइंट मला स्ट्राईक झाला की नाही आपल्याला हे केलं पाहिजे. त्याच्या आधीही मी फोनवरती किंवा मी स्वतः भेटायला जाऊन लोकांना काउन्सिलिंग करतच होते, पण या कोर्स नंतर मला असं वाटलं की अजून माझ्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट होईल आणि मी छान पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते. आणि कुठेतरी भावनिक सपोर्ट करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि नातेवाईकांसाठी पण आणि रुग्णांसाठी पण. कॅन्सरमध्ये जेवढा कॅन्सर पेशंट सफर होतो तेवढाच त्यांचा नातेवाईकही, जो ते कुठेतरी दाखवता पण येत नाही, केअर गिव्हर जो असतो, प्रायमरी केअर गिव्हर असेल किंवा घरातली मंडळी असतात, ते सफर होत असतात, पण त्यांच्याकडे दुर्लक्षच होतं थोडक्यात. पण ह्या कोर्समुळे लक्षात आलं की तोही महत्त्वाचा टप्पा आहे. दोघांचं जर मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित असेल, संतुलित असेल तर तुम्ही 100% याच्यातून लवकर बाहेर पडाल. सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ऐश्वर्याताई, समाजात जागृती करण्यासाठी, कॅन्सरविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमातून समुपदेशन करताय. तर रुग्णांची मानसिकता काय असते आणि त्यांना समजून घेणं किती महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा असावा असं तुम्हाला वाटतं? रुग्णांची मानसिकता जर म्हणाल तर 100% सुरुवातीला ट्रीटमेंटची खूप सारी भीती असते. कुठले टप्पे असणार आहेत, आपण कुठल्या त्रासातून जाणार आहोत, हे खूप प्रश्न पडलेले असतात सुरुवातीला. एक एक टप्पा जेव्हा जातो, समोर आपण सरकलो जातो ट्रीटमेंटमध्ये, तेव्हा त्या गोष्टी ॲक्च्युअल आपल्याला ॲक्सेप्ट करणंच मुळात खूप अवघड असतं. त्यातल्या त्यात केमोथेरपीबद्दल खूप सारे प्रश्न असतात की केमोथेरपी म्हणजे काय, तिचा इफेक्ट कसा होणार, मग माझं केस जातील का नाही, म्हणजे केस नाही गेले पाहिजेत तर काय करू, असे बरेचसे प्रश्न मनामध्ये असतात. पण मला हे सांगायचं आहे की ती एक ट्रीटमेंट आहे, तो एक ट्रीटमेंटचा पार्ट आहे आणि तो ट्रीटमेंटचा पार्ट जेव्हा संपतो त्यानंतर थोडे दिवसांनी तुम्ही ॲज युज्युअल नॉर्मल लाईफ जगू शकता.
त्याच्यामुळं पेशंट्सची जी मानसिकता म्हणाल तर 100% त्याच्यातून जेव्हा जात असतो, ह्या त्रासातून माणूस जातो, तर त्या प्रत्येक टप्प्यावरती कुटुंब आणि समाज हा त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो, की समाजाने तुमच्याकडे असं कीव असलेल्या नजरेने बघून उपयोग नाहीये. जेव्हा तुम्ही त्या आजारातून जाताय किंवा आपण म्हणतो ना की सिंपती देण्याची गरज नाहीये. म्हणजे मला जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला त्या दिवशी मी सगळ्या माझ्या ग्रुपवरती मेसेज टाकला की मला कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे, माझी ट्रीटमेंट सुरू होणार आहे, कुठल्याही सिंपतीची मी तुमच्याकडून अपेक्षा करत नाहीये, पण तुमच्या वेल विशेष ज्या आहेत, शुभेच्छा ज्या आहेत त्या माझ्यासाठी 100% द्या. आणि असं झालं की सगळ्यांसाठी ते शॉकिंग होतं, कारण हिने असा कसा काय मेसेज टाकला. पण मला हेच होतं की ती सिंपतीची जी नजर होती ती मला नको होती. त्याच्यातून मला बाहेर पडायचंय, मी बाहेर पडणार आहे, माझी ट्रीटमेंट व्यवस्थित होईल ह्याच्याबद्दल मी स्वतः कॉन्फिडंट होते. त्याच्यामुळं कुणीही जरी फोन केला आणि एक वेळ समोरच्या माणसाला वाटत होतं की हिच्याशी कसं बोलावं, पण मी मात्र सगळं माझ्या नॉर्मल आयुष्य जगत होते. फक्त ट्रीटमेंटसाठी येणं जाणं, तो ट्रीटमेंटचा पॅच, केमोथेरपी नंतरचा त्रास, हे मात्र मला त्याच्यातून सुट्टी नव्हतीच. आता याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा असावा असं आपल्याला वाटतं? साहजिकच आहे की सपोर्टिव्ह असावा, पण आजही एज्युकेटेड समाजामध्ये सुद्धा आपल्याला अशा गोष्टी बघायला मिळतात. म्हणजे पुण्यातलीच एक गोष्ट होती की आमचे एक सर आहेत, तर ते बेड रिडन कॅन्सरमुळे बरीचशी ट्रीटमेंट त्यांची चालू होती, तर त्या घरामध्ये झाडू फरशी करायला सुद्धा कुठलीही बाई येत नव्हती. म्हणजे ह्या भीतीने की हा संसर्गजन्य आजार आहे का, किंवा त्यांच्या डोक्यात माहित नाही अजून काय कल्पना होत्या, आणि ती स्वतः आली नाही आणि इतरांनाही सांगितलं की ह्या घरामध्ये जाऊ नका. तो एक अनुभव. आणि सातारमध्ये एक साधारण कॉलेजला जाणारी मुलगी मला एकदा भेटायला आली होती, तर ती सांगत होती की त्यांच्या घरी बोरवेल होती, तिथं पाणी भरायला जवळजवळ सगळं गाव यायचं, आणि जेव्हा हिला कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा लोकांनी तिथं पाणी भरायला यायचं बंद केलं. मग हे 2 इन्सिडेंट्स असे होते की अजूनही समाजाला सांगायची गरज आहे की बाबा हा संसर्गजन्य रोग नसतो, याच्यावरती ट्रीटमेंट अवेलेबल आहे, याच्यातून तुम्ही बाहेर पडू शकता. आणि आपल्याकडे कशी पद्धत असते की कोण घरात आजारी असेल तर बऱ्यापैकी सगळी लोक भेटायला येतात. बऱ्यापैकी जे लोक भेटायला येतात तर त्यांचं बोलणं मोटिवेटिंग नसतंच, कुठेतरी नकारात्मक असतं. त्याच्यामुळं म्हणजे मला तर असंच वाटतं की समाजाने पण ह्या गोष्टी विचार केला पाहिजे की आपण जेव्हा पेशंटला भेटायला जातो तर त्याला उभारी कशी येईल, त्यांचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन कसा वाढेल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ना की तुम्ही याचं असं झालं त्याचं तसं झालं ह्या गोष्टी सांगून डिमोटिवेट करू नका. ऐश्वर्याताई, आज पुस्तक असो किंवा समाज माध्यम असो, अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही कॅन्सर पेशंटला उभारी देण्याचं, त्यांना प्रेरणा देण्याचं काम करताय. तर हे करत असताना असे काही अनुभव आलेत का की जे तुमच्या मनावर खूप कोरल्या गेलेत? सुरुवातीला जेव्हा माझी ट्रीटमेंट चालू होती, माझं रेडिएशन सुरू होतं आणि ऑलमोस्ट सर्जरी आणि केमोथेरपीचा मेजर टप्पा पार पडला होता, त्याच्यामुळे बऱ्यापैकी मी रिलॅक्स होते. पण कोविडचं मला वाटतं दुसरी लाट होती तेव्हा, आणि तेव्हा कुठेच माझी राहायची सोय पुण्यामध्ये होत नव्हती. म्हणजे तो 1 महिन्याचा पिरियड होता आणि त्याच्यामध्ये मला कंटिन्यू 1 महिना इथं राहावं लागणार होतं पुण्यामध्ये. म्हणजे रिलेटिव्ह वगैरे होते, पण तेच की कोविडमुळे आपल्याला आणि आपल्यामुळे त्यांना त्रास नको, तर असा मी फ्लॅट शोधत होतो. तर मला फ्लॅटही रेंटनी मिळत नव्हता. तर मग सातारचाच माझ्या भावाचा एक मित्र पियुष म्हणून इथं पुण्यामध्ये होता, तो सिंगल होता तेव्हा, बॅचलर होता. तर त्या मुलाने त्याचा फ्लॅट आम्हाला ऑफर केला, आणि त्याचाच फ्लॅट असून तो रात्री 12 वाजता यायचा आणि सकाळी 6 वाजता जायचा, आणि इतर वेळेस महिनाभर तो फ्लॅट आम्ही वापरला, दवाखान्यात येणं जाणं आणि माझी ट्रीटमेंट. तर तेव्हा ते आपण म्हणतो ना की ज्या वेळेस आपण बऱ्याच गोष्टी ऐकल्या की कोविडमध्ये म्हणजे स्वतःच्या घरातलं कोण गेलं तरी सुद्धा अग्नी द्यायला सुद्धा कोण समोर येत नव्हतं, त्यावेळेस तो 1 महिना आम्हाला त्याने फ्लॅट यूज करायला दिला. म्हणजे हे माणुसकीचं खूप मोठं उदाहरण होतं. एवढी मोठी स्वतःची रिस्क घेऊन त्याने आम्हाला ते मदत केली. त्यानंतर रेडिएशनच्या वेळेस जेव्हा मी हॉस्पिटलला जायचे तेव्हा एक 3 वर्षाच्या मुलीचं रेडिएशन सुरू होतं.
म्हणजे आपण स्वतःला किती पॅम्परिंग करत असतो की मला हा त्रास होतोय, मला हे होतंय, आणि ती 3 वर्षाची चिमुरडी समोर असायची, तिला रेडिएशन म्हणजे काय माहिती नसायचं, तिला आधी भुलीचं इंजेक्शन दिलं जायचं, त्याच्यानंतर तिला त्या रेडिएशनच्या मशीनमध्ये टाकलं जायचं, आणि त्याच्यानंतर तिचं रेडिएशन झालं, ती बाहेर यायची, आणि मग भूल जेव्हा उतरेल तेव्हा ती एकदम हसत खेळत असायची. मग तो एक छोटा इन्सिडन्स म्हणू शकतो आपण की मला प्रेरणा देऊन गेला की ह्या छोट्या बाळाकडे बघितलं तर आपल्या वेदना काहीच नाही आहेत त्याच्या मनाने, 3 वर्षाच्या ह्याच्या मनाने. त्याच्यानंतर 1-2 वर्षातच ऍक्च्युली तिचं खूप वाढलं आणि ती गेली मुलगी. म्हणजे मी माझं पुस्तक ज्यांना समर्पित म्हणतो ना आपण, तर अशा लोकांना केलेलं आहे की ह्या ट्रीटमेंट दरम्यान जी लोक मला सोडून गेली ह्या कारणामुळे, तर अशा लोकांना मी ते समर्पित. तर खुशी नाव होतं त्या मुलीचं. तर तो एक इन्सिडेंट मला माझ्या ट्रीटमेंटमध्ये खूप इफेक्ट करून गेला. त्याच्यानंतर ट्रीटमेंट पूर्ण होते, पण आपण म्हणतो ना की अज्ञानात सुख असतं, पण आपण थोडंसं एज्युकेटेड आहोत, मग आपल्याला सवय असते की इकडून माहिती मिळव, तिकडून माहिती मिळव. त्याच्यानंतर ट्रीटमेंट झाल्यावर मला कळालं की आता ट्रीटमेंट संपली आहे म्हणजे आपल्या आयुष्यातून कॅन्सर गेलेला नाहीये. रिकरन्सचे चान्सेस प्रत्येक कॅन्सरचे, प्रत्येक टाईपचे वेगळे वेगळे असतात. मग मानसिकता एक खूप डिस्टर्ब झाली होती तेव्हा, की मी सारखं रिकरन्सचा विचार करत होते, जे की मी नॉर्मल होते, माझा एक स्कॅन पण व्यवस्थित आला होता. मग माझ्या मैत्रिणी म्हणाल्या की सेकंड ओपिनियनसाठी जरा टाटा हॉस्पिटलला पण जाऊन येऊयात, म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. डिस्टर्बच होते तेव्हा. मग मला अजून आठवतंय तिथे ब्रेस्ट सर्जरीचे हेड डॉक्टर बडवे म्हणून पद्मश्री अवॉर्ड विनर सर आहेत ते डॉक्टर. तर म्हणजे तेव्हा मला माहिती नव्हतं ते आहेत म्हणून, त्याच्यानंतर मी त्यांच्याबद्दल माहिती वाचली. तर त्या व्यक्तीने फक्त डोक्यावरती हात ठेवला माझ्या आणि मला म्हटले की बेटा कैंसर को अगर मजाक करना है ना बॉडी में तो वो कहीं पे भी करेगा और कभी भी करेगा. याचा अर्थ असा की मला असं वाटत होतं की ब्रेस्ट कॅन्सर झालाय तर मला परत ब्रेस्ट कॅन्सरच होईल का, तर तसं नाहीये. कॅन्सरला जर मजाक करायचं असेल तर तो कधीही आणि कुठेही कुठल्याही बॉडी पार्टला करू शकेल. म्हणजे थोडक्यात ती टेंडन्सी आहे तुमच्या बॉडीची. त्यामुळं रिकरन्सचा विचार पूर्णपणे सोडून दे. जो पॅच तुला लाईफचा मिळालेला आहे त्यात तुला खूप चांगल्या पद्धतीने तू जगशील, हा त्या शब्दांचा अर्थ होता. आणि मी एवढी रिलॅक्स झाले, मी परत पुण्याला आले, आमच्या सरांना इथे डॉक्टरांना भेटले आणि सातारला गेले आणि तो विषय पूर्णपणे माझ्या डोक्यातून काढून टाकला. आता त्याचा फायदा असा होतो, जेव्हा जेव्हा मला फोन येतो सायकोलॉजिकली की बऱ्याच लोकांना हा पॅच 100% येतो रिकरन्सचा. म्हणजे कालचीच गोष्ट एका मैत्रिणीचा फोन आला होता, अगं मला असं वाटतंय की सारखं सारखं की रिकरन्स होईल का, रिकरन्स होईल का. तर मग मी ही जी गोष्ट आहे टाटा हॉस्पिटल मधली ही तिला सांगते आणि तो डायलॉग सांगते की कैंसर को अगर मजाक करना है तो वो कभी भी और कहीं भी करेगा. त्यामुळे तुम्ही विसरून जावा, जे होईल ते होईल आणि आत्ताचा जो पॅच आहे तो तुम्ही आयुष्य आनंदामध्ये घालवा. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ऐश्वर्याताई इकिगाई ही आयुष्य जगण्याची एक यशस्वी जपानी कला आणि आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट आपल्याला कळणं, आपला खरा आनंद आपल्याला काय आहे तो कळणं आणि त्या दृष्टीनं आपण मार्गक्रमण करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि कुठेतरी या कलेचा तुमच्यावर खूप मोठा प्रभाव आहे, तर काय सांगाल याविषयी? जेव्हा कॅन्सरची ट्रीटमेंट कंप्लीट झाली, माहीत नाही बऱ्यापैकी म्हणजे सायकोलॉजिकली पण आपण स्टडी केला तर थोडंसं ही लोक किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट झालेली लोक स्पिरिच्युअलिटीकडे थोडंसं वळतात किंवा कल जातो त्यांचा. तर त्याच्यामध्ये मला इकिगाई या संकल्पनेबद्दल थोडी माहिती मिळाली, मी त्याचा अभ्यासही केला आणि त्या पॅटर्ननी आपला इकिगाई कशात आहे हा शोधूयात असं एक जस्ट गंमत म्हणून मी तो प्रयत्न केला.
आणि तो इकिगाई माझा म्हणजे बरेचसे गोष्टी की बाबा तुमचं पॅशन काय आहे, तुमचं प्रोफेशन काय आहे, तुम्हाला कुठली गोष्ट केल्यावरती तुम्हाला छान वाटतं, जगण्यातला आनंद नेमका काय आहे, म्हणजे रिझन फॉर बिंग, म्हणजे तुमचं अस्तित्व काय आहे, म्हणजे तुम्ही स्वतःचा शोध घेतलाय आणि त्याच्यातून तुम्ही कसं उभारून याल, कुठल्या गोष्टीतून तुम्हाला आनंद वाटेल, कुठलं काम करताना तुम्हाला उत्साह वाटेल. तर माझा इकिगाई लेखन आणि फोटोग्राफी याच्यात आला. तर बरेच दिवस झालं लिखाणाची आवड होती मला, म्हणजे मी पक्षी निरीक्षण करायचे, त्याच्याबद्दल लेख लिहायचे, बऱ्याचशा मासिकातून ते लेख प्रकाशित झाले होते, मला पण आवड निर्माण झालेली, त्यामुळं छान लेखन चालू होतं. तर तेव्हा लक्षात आलं की मग हा जो आपला आयुष्याचा खूप मोठा टप्पा पार पडला, तर त्याच्या अनुभवांवरती का लिहू नये. बरोबर. मग म्हटलं आपण म्हणजे माझ्या स्वतःच्या अनुभवांवर आधी लिहिण्यापेक्षा म्हटलं इतरांचे अनुभव ह्याच्यासाठी लिहायचेत, कारण त्यांचा तो प्रवास ऑलमोस्ट पूर्ण झालेला आहे आणि आता त्यांच्याबद्दल लिहायला काही हरकत नाहीये. म्हणून मी माझ्या डोक्यात जे माझ्याबद्दल लिहायचं आलेलं तर ते थोडंसं बाजूला ठेवलं, कारण ट्रीटमेंट हा एक फक्त आयुष्याचा टप्पा होता. ट्रीटमेंट नंतर अजून ज्या काही गोष्टी मला करायच्यात किंवा ज्या गोष्टी मी आता स्वतःला एक्सप्लोर करतेय त्या खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे कदाचित माझं पुढचं पुस्तक स्वतःच्या अनुभवांवरती येईल, जेव्हा हा इकिगाई एक्झॅक्टली मला सापडेल आणि तिथपर्यंत पोहोचवेल आणि कुठेतरी यातून जगण्याचं बळ मिळेल. तर या गोष्टी लक्षात ठेवून त्या इकिगाईचा अभ्यास केला आणि छान एक जगणं नव्याने जगताना पुस्तक सगळ्यांच्या समोर आलं, लोकांना ते अपील झालं. ज्या कारणासाठी मी लिहिलं होतं ते कारण सर्वांनी अप्रिशिएट केलं. म्हणजे मला माझ्या स्वतःच्या सर्जनचा फोन आला, डॉक्टरांचा, की तुझ्या पुस्तकाच्या 2 कॉपीज आमच्या ओपीडी मध्ये ठेवायला दे. म्हणजे येणारी जाणारी लोक एक जरी त्यातला चॅप्टर वाचला आणि त्यांना मोटिवेशन मिळालं तर माझं पुस्तक लिहिण्याचं सार्थक झालं असं मला वाटलं. ऐश्वर्याताई, छंद ही आपल्या आयुष्याला अर्थ देणारी आणि आपलं जीवन समृद्ध करणारी गोष्ट, आणि आपल्याला वेगवेगळे छंद आहेत, लेखनाची, कवितेची आवड आहे आपल्याला, तर याविषयी काय सांगाल? कवितांबद्दल म्हणाल तर मी अगदी 4थी मध्ये असल्यापासून कविता लिहितेय. फक्त त्या कविता कसं आहे ना की म्हणजे माझ्या दृष्टीने त्या कविता म्हणजे माझं रिफ्लेक्शन आहे. कारण खूप एखादा प्रसंग येतो आणि आता आपल्याला त्याच्यातून काही कुठली गोष्ट टॅकल होत नाहीये, तर त्याच वेळेस माझ्या कविता लिहिल्या जातात आणि कुठेतरी व्यक्त करण्याचं माध्यम असतंय ते. तर छान म्हणजे जेव्हा जेव्हा सुचल्या तेव्हा तेव्हा त्या लिहिल्या. आता एक नियोजित आहे एक पुस्तक प्रकाशित करायचं कवितांचं पण. आणि लेखन म्हणाल तर तुम्ही म्हणजे बँकेशी रिलेटेड काही गोष्टी असतील किंवा पक्षी निरीक्षणाचा जो छंद आहे त्याच्यावरती आर्टिकल्स आहेत. त्याच पद्धतीने अशाच छोट्या मोठ्या ज्या हलक्या फुलक्या गोष्टी काहीतरी त्याच्यातून समाजासाठी मी देऊ शकते अशा लिहायला मला आवडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ट्रीटमेंटच्या दरम्यान ह्या गोष्टींनी मला खूप साथ दिली. म्हणजे जेव्हा मला स्वतःचं कोपिंग मेकॅनिझम काय हे कळत नव्हतं तेव्हा मी या गोष्टी एक्सप्लोर करत होते आणि कुठेतरी उभारी देण्याचं काम तुम्हाला या माध्यमातून झालंय. म्हणजे एक छोटासा पक्षी असतो, लाफिंग डव म्हणतो, होला म्हणतो आपण मराठीमध्ये, तर तो आमच्या घराच्या समोर येऊन बसायचा. तर माझ्या ट्रीटमेंटमध्ये असंही मला काही काम नव्हतं, मी फक्त खायचे 2-3 टाइम व्यवस्थित आणि आराम. तर मी खुर्ची टाकून अशी बसलेले असायचे आणि तो यायचा, असं मला वाटायचं की तो माझ्याशी गप्पा मारतोय. म्हणजे आयुष्यातला जो जिवंतपणा म्हणतो ना ते फक्त मला पक्षी निरीक्षणातून म्हणा किंवा फोटोग्राफी मधून म्हणा हा जाणवला तेव्हा. आणि मी लिहित गेले त्या दरम्यानही. त्या दरम्यानच्या कविता म्हणजे माझ्या ट्रीटमेंटचं रिफ्लेक्शन आहे. आणि छान प्रवास म्हणजे ह्या गोष्टींमुळे थोडा सुखकर झाला तेव्हा. म्हणजे थोड्या कारणासाठी का होईना मी ते विसरत होते सगळ्या गोष्टी. चित्रकला लहानपणापासून एक्सप्लोर केलेली आहे, पण मी मंडला आर्ट पण सुंदर करते हे मला माझ्या ट्रीटमेंटमध्ये कळालं. म्हणजे एक मंडला आर्ट करायला जवळजवळ 9 ते 10 तास लागले होते एकदा, आणि मी ते 1 दिवसामध्ये पूर्ण केलं होतं बसून. आणि हा आपला स्टॅमिना आफ्टर ट्रीटमेंट किंवा हे आपलं कॉन्सन्ट्रेशन हेही ह्या पद्धतीचं आहे हे त्या मंडला आर्टमधून कळालं. आणि एक खूप छान फिलिंग होती जेव्हा ते आर्ट कम्प्लीट झालं. काहीतरी आपण निर्माण केलंय सुंदर, त्याची ती एक प्रचिती होती.
आता कवितेचा विषय निघाला तर कोणती कविता सादर करायला आवडेल? आता पावसाचं वातावरण आहे, एक माझी पाऊस म्हणून कविता आहे. शाळेत असताना घरातील मधल्या खोलीत एक खिडकी होती. म्हणजे पूर्वी साधारण 3 रूम असायच्या, एक हॉल, बेडरूम आणि किचन, सलग 3 रूम. तसं आमचं घर होतं पूर्वीचं. तर त्या मधल्या खोलीतल्या खिडकीची मजा मी सांगते. तिथेच बसून मी राहायचे तासनतास आणि कविता लिहायचे. पावसाचे कितीतरी थेंब हातावर घेऊन त्यांना निहाळत बसायचे. ती खिडकी म्हणजे सख्खी मैत्रीणच होती जणू माझी. पुढे कॉलेज, हॉस्टेल, नोकरी, बऱ्याच खिडक्या भेटल्या, पण पाऊस दिसला नाही. कदाचित खिडकीत बसून तो बघायला वेळच मिळाला नाही. पण अचानक काल तो आला म्हणजे सकाळपासून तशी हुरहुर वाटत होती मनाला. तो नक्की आज येईल आणि तो आला. अरेच्चा, आज तो मला दिसला आणि जाणवला सुद्धा. तरीही अलीकडच्या सवयीप्रमाणे तो घरात येईल, घरात पाणी पाणी होईल म्हणून खिडकी बंद करायला गेले. पण तेवढ्यात मुलगी म्हणाली, आई थांब ना, आपण आज या खिडकीत बसून पाऊस बघूयात. मी अगदी मनापासून हसले आणि म्हणाले, अगं वेडे, पाऊस बघायचा नसतो, तो जगायचा असतो. वा, खूप सुंदर. आणि खरं तर ॲग्रोवन सारख्या वर्तमानपत्रात तुम्हाला प्रसिद्धी सुद्धा मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळे पुरस्कार तुम्हाला या छंदासाठी मिळाले. तर काय अजून सांगाल याविषयी? खरं तर मला फोटोग्राफी येते, किंवा एक म्हणतो ना, कॅमेरा हँडल करायला एक स्टेबल हँड लागतो, हे मला माहितीच नव्हतं स्वतःला. कॅमेरा हँडल करायला मी घेतला, माझी मुलगी लहान होती आणि तिचे फोटोग्राफ्स काढायचे म्हणून मी कॅमेरा घेतला. आणि लक्षात आलं की जो ओरिजिनल अँगल आहे फोटोग्राफीचा, किंवा फोटोग्राफीसाठी लागणारी हातातली स्टॅबिलिटी आहे, तर ती आपल्यात आहे, ऑलरेडी आहे. मग मी मुलीबरोबर अजून काय एक्सप्लोअर करायचं, तर साधारणतः मी ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून बँकेत जॉब करत होते. पोस्टिंग शक्यतो ग्रामीण भागात असतं आमचं. तर तिथे जाता येता काही इन्सिडन्ट्स मला कॅप्चर करायची सवय लागली. मग किंवा म्हणजे एखादी म्हातारी घराच्या बाहेर बसली आहे, किंवा एखाद्या 2 बायका गप्पा मारतायत, एखादा माणूस असा पगडीवाला बसलाय, असं थोडंसं जाता येता मी ऑब्झर्वेशन्स करायला लागले, जगण्यातलं सगळं. हां. आणि मग कॅमेरा सोबत ठेवायला लागले, थांबून फोटो कॅप्चर करायला लागले. मग थोडं असं व्हायचं की ट्रॅव्हलिंग आणि ऑफिस टायमिंग हे थोडंसं कुठेतरी मॅनेज करावं लागत होतं. मग थोडं घरातलं लवकर आवरून लवकर निघायचं, असं थोडं मॅनेज करत करत खूप छान असे फोटो कॅप्चर होत गेले. आणि फेसबुकवरती पोस्ट करत होते आणि ॲग्रोवनमधून सरांचा फोन आला. तिथले एडिटर आहेत जाधव सर म्हणून. तर ते म्हटले की तुमचे जे फोटोग्राफ्स आहेत ते ग्रामीण जीवनाशी खूप लिंक होत आहेत, आपण त्याची एक सिरीज करूयात. मग त्या दृष्टीने मी ते फोटोग्राफ्स दिले आणि एक छान दर रविवारी तो फोटो एक छान छापून यायचा. आणि मला फार छान वाटायचं की म्हणजे आपल्याला कधी कधी माहिती नसतं स्वतःलाच की आपल्यामध्ये आहे काहीतरी, की ह्याच्यातून आपण म्हणजे छान एक काहीतरी प्रतिकृती तयार करू शकतो. आणि अवॉर्ड्सचं म्हणाल तर माझा एक प्रतापगडाचा फोटो मी काढला होता. तर तो एक रेग्युलर अँगल नाहीये, म्हणजे घाटातून उतरताना प्रतापगड जेव्हा पहिल्यांदा दिसतो तर तिथे एक चंद्रकोर दिसत होती त्या दिवशी. आणि मी, माझी मुलगी आणि मिस्टर असे तिघे होतो आणि त्यांनीच मला ते लोकेशन दाखवलं की हा छान फोटो निघेल. आणि तो फोटो इतका अप्रतिम आला की असं दिसत होतं की महाराजांची चंद्रकोर आहे ती. तो अवॉर्ड विनिंग फोटोग्राफ ठरला. खूप ठिकाणी त्याचे अवॉर्ड मिळाले, सातारामध्ये, पुण्यामध्ये पण प्रकाशित झाला होता. आणि रिसेंटली आमच्या बँकेच्या थ्रू एक कॉम्पिटिशन झालं होतं, त्यातही त्या फोटोला अवॉर्ड मिळाला. असा दृष्टिकोन सापडणं हे पण किती महत्त्वाचं आहे. सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ऐश्वर्याताई, घर, कुटुंब, नोकरी आणि आत्ता करत असलेलं सामाजिक कार्य या सगळ्याच्या पातळीवर कसा समतोल साधता आणि घरच्यांचा पाठिंबा कसा मिळतो? ही आत्ताची गोष्ट नाहीये. एक मुलगी म्हणून लहानपणापासूनचा जो प्रवास आहे, म्हणजे जो विश्वास आईवडिलांनी माझ्यावरती ठेवला,
ज्या अपॉर्च्युनिटीज त्यांनी माझ्यासाठी ओपन करून दिल्या त्याच्यातून मी घडत गेले. त्यानंतर शिक्षण, जॉब, लग्न आणि त्याच्यानंतर ही आजाराची फेज आणि त्यानंतर एक दृष्टिकोन मिळाला की आपण समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि कशा पद्धतीने करू शकतो. साहजिकच याला वेळ द्यावा लागतो, सगळ्या गोष्टी मॅनेजच कराव्या लागतात आणि कौटुंबिक सगळा सपोर्ट असल्याशिवाय म्हणजे घरात मुलीचं बघणं ही तुझी जबाबदारी आहे असं जर माझ्या घरच्यांनी म्हणालं असतं तर हे शक्य झालं नसतं. पण सासरकडचे असतील, माहेरकडचे असतील, सगळ्यांच्या सपोर्टमुळं या गोष्टी मी करू शकते. बऱ्यापैकी समाजामध्ये आपण बघतो की महिलांबद्दल एक वाक्य वापरलं जातं की आम्ही तिला अलाउड केलेलं आहे काम करण्यासाठी. तर ते अलाउ म्हणजे काय असतं आणि तुम्ही करणारे कोण? कारण लहानपणापासून आम्हाला त्या पद्धतीने वाढवलेलं आहे आणि एक काहीतरी विजन दिलेलं आहे. ते विजन लहानपणापासूनच आहे. मग त्या गोष्टी जर आपण सगळे मिळून मॅनेज करत असू, सगळ्यांचा सपोर्ट असेल तर छान पद्धतीने मॅनेज करत असू तर ह्या गोष्टी सहज शक्य होतील. आणि प्रत्येक मुलीला एक्सप्लोअर करायची 100% तिचा तो राईट आहे, तर ते आपण दिला पाहिजे. आणि त्या पद्धतीने मी स्वतःला म्हणजे लकी समजते की लहानपणापासून आईवडिलांनीही तो विश्वास दाखवला. त्याच्यानंतर आत्ता सासरकडच्यांचाही त्याच पद्धतीने सपोर्ट आहे. आता भविष्यात काही योजना, काही ध्येय पूर्ण करायचे असं काही आहे का? जसं मी म्हणालं की सायको ऑन्कोलॉजीचा आता माझा कोर्स कंप्लीट झालेला आहे, तर त्या दृष्टीने सायकोलॉजिकल काउन्सिलिंग कॅन्सर पेशंटसाठी, केअर गिव्हरसाठी. पण थोडंसं मागे जाऊन जर ह्या गोष्टी हार्मोनल इम्बॅलन्स आणि स्ट्रेस या गोष्टीमुळे होत असतील आणि पर्टिक्युलर एखाद्या वयाच्या टप्प्यापासून आपण ह्या गोष्टी जर मुलींपर्यंत पोहोचवल्या तर मला असं कुठेतरी कॉन्फिडन्स वाटतोय की भविष्यात उद्भवणारा आजार आपण त्याच वेळेस कमी करू शकतो का. म्हणजे आपण जीवनमूल्य म्हणतो किंवा जीवनमूल्य शिक्षण म्हणतो, म्हणजे स्ट्रेस वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत आणि आजकाल तर स्ट्रेस आपण बघतोय की खूप वाढलेला आहे. तर ही जीवनमूल्य जर योग्य वयात कळली गेली तर मुलींना किंवा मुलांना त्या टप्प्यावरती ते टेन्शन किंवा ते स्ट्रेस किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट करणं किंवा एखाद्या परिस्थितीशी कसं जुळवून घ्यायचंय, सामना करणं, ह्या गोष्टी योग्य वयात कळाल्या तर पुढच्या गोष्टी थोड्याशा सुलभ होतील. त्याच्यामुळं जो आपला अडॉलसंट एजचा जो ग्रुप असतो म्हणजे 13 ते 18 आपण म्हणू, तर या वयातल्या मुलांचं काउन्सिलिंग करणं की त्यांना एक समाजामध्ये भक्कम उभं राहण्यासाठी ते मदत होऊ शकेल. म्हणजे आपण बघतो की छोट्या छोट्या गोष्टींनी लहान मुलांना आजकाल टेन्शन येतंय की जे म्हणजे प्रेशर क्रिएट होतंय. तर त्या पद्धतीने काम करणं हे एक आहे आणि म्हणजे एक ठरवलेलं आहे की असं करायचंय आपल्याला. आणि दुसरं म्हणजे फोटोग्राफीमध्ये एक फार म्हणजे मायन्यूटली अभ्यास करून निसर्गाशी रिलेटेड, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की मला मी स्वतः जिवंतपणा जो आहे ना तो फक्त फोटोग्राफी करताना मला वाटतो. म्हणजे एखादा पक्षी उडाला तर मला छान वाटतं किंवा एखादं फुलपाखरू बघितलं तर मला छान वाटतं. तर हे कुठेतरी मला मोमेंट्स कॅप्चर करायचेत आणि माझं एक छान फोटो एक्झिबिशन मला करायचं आहे. ऐश्वर्याताई, कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतोय, तर जाता जाता मैत्रिणींना कोणता संदेश द्याल? आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टी आहेत ना प्लॅन करून अशा होत नाहीत. म्हणजे आपण एक प्लॅन करतो आणि आयुष्य काहीतरी आपल्याला समोर दुसरंच वाढवून ठेवलेलं असतं. तर त्यावेळेस खचून न जाता त्याला सामोरं जाणं, त्याच्यानंतर आयुष्यात आनंदी राहणं. कारण आयुष्य एकदाच आहे. आपला जो आयुष्याचा टप्पा आपल्याला मिळालाय, बऱ्याच वेळा असं होतं की 40-45 वगैरे वय उलटून गेल्यावरती स्त्रीच्या लक्षात येतं की आपण आपल्यासाठी जगलोच नाहीये आणि हे करायचं राहून गेलं. तर ठीक आहे, त्या टप्प्यावर जरी तुम्हाला कळालं तरी तुम्ही तिथून सुरुवात करा स्वतःसाठी जगायला. कधी शेवट झालेला नसतो. सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्याच असतात, सगळे जबाबदाऱ्या असतात, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यातून स्वतःला अडकून न ठेवता काहीतरी एक्सप्लोर करा जेणेकरून तुम्ही स्वतः आनंदी राहाल. खरं. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला इम्पॉर्टन्स द्या, महत्त्व द्या की ह्या सगळ्या गराड्यामध्ये आपण कुठेतरी विसरून गेलेलो असतो की माझंही काहीतरी अस्तित्व आहे. तर स्वतःला इम्पॉर्टन्स द्या, हा सगळ्यात महत्त्वाचा मी संदेश देऊ शकते. एकूणच समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, या हेतूनं तुम्ही जे कार्य करताय ते निश्चितच खूप प्रेरणादायी आहे.
आणि त्या माध्यमातून आज आपण साधलेला संवाद हा आपल्या मैत्रिणींसाठी निश्चितच एक नवी दिशा, नवा दृष्टिकोन देणारं ठरेल. आज तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं, संवाद साधलात, त्यासाठी दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.